नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षांची किसाला रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ऊस खा आणि निरोगी राहा मित्रांनो, ऊस खा आणि निरोगी राहा हे ब्रीद वाक्य आहे. कारण मित्रांनो, ऊस जर खाल्ला तर ऊस खाते वेळेस ऊस सोलून खायचा, रस नाही प्यायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, ऊस दातानं सोलून खायचा, रस नाही प्यायचा. आलं लक्षात? कारण मित्रांनो, ऊस ज्यावेळेस तुम्ही सोलून खाता त्यावेळेस पूर्ण जबड्याचा, तोंडाच्या जबड्याचा व्यायाम होतो. आणि तोंडाच्या शिराचा जर व्यायाम झाला तर तोंडाच्या जबड्याच्या शिरा ह्या ब्रेनपर्यंत गेलेल्या असतात. आणि ब्रेनपर्यंत गेलेल्या असलेल्या त्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो ऊस खात्यावेळेस. आणि त्या व्यायामाचा प्रत्येक अवयवाचा व्यायाम झाल्यामुळं काय होतं की आपलं ब्रेन हे टकाटक राहतं. आणि आपलं ब्रेन जर टकाटक राहिलं तर आपल्याला कुठलेच डिसीज येत नाहीत. म्हणजे जे मोठाल्या बिमाऱ्या आजकाल जे यायलेत ना, अटॅक वगैरे, बघा ढेकराला ऊस खाल्ल्यामुळं अटॅक वगैरे जे यायला आहे ना आजपर्यंत 30 वर्षाच्या 40 वर्षाच्या मुलांना पण, की ते प्रॉब्लेम येणार नाही. कशामुळं? कारण ब्रेन हॅमरेज होणारच नाही ना. कारण तुमच्या शिरा, तुमच्या पेशातून तुमचे तंतू किंवा तुमचे सेल्स ज्याला म्हणतात सेल डिव्हिजन, हे एवढं फास्ट आणि एवढं चांगलं राहील की तुमच्या ब्रेनच्या ज्या शिरा आहेत पूर्ण ह्युमन बॉडीमध्ये गेलेल्या त्या ब्रेनच्या शिरा किंवा रक्तवाहिन्या ह्या तंदुरुस्त राहिल्या की तुम्हाला ब्रेन हॅमरेज कधीच होणार नाही. आणि ब्रेन हॅमरेज जर नाही आलं तर अटॅक पण येण्याची शक्यता कमीच आहे. आणि ब्रेनचं व्यायाम जर चांगला झाला तर जबरदस्त म्हणजे जबरदस्त तुमचं कार्य चालेल हमेशासाठी. ही लक्षात घ्या गोष्ट. म्हणून रोज कमीत कमी, आता ही किती टिपरी येतं? 4 टिपरी आहेत. रोज 4 टिपरी बी तुम्ही ऊस खाल्ला तरी खूप झालं मित्रांनो. याच्यामधून ऊसाचा रस म्हणजे हा जगातला सगळ्यात गोड रस आहे. जगातला सगळ्यात चांगला जर रस कोणता असेल किंवा ज्यूस कोणता असेल तर ते ऊसाचं ज्यूस आहे मित्रांनो. जगामध्ये 1 नंबर ज्यूस जर कोणता असेल तर ते ऊसाचं ज्यूस आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ऊसाचं ज्यूस जगामध्ये 1 नंबर आहे. म्हणजे या ऊस म्हणजे काय आहे लक्षात घ्या. ऊस म्हणजे एक गोड गवत आहे. आलं का लक्षात? हे जे गवत दिसायला ना, हे पानचट गवत आहे. आणि हे जे माझ्या हातामध्ये दिसायला आहे ना, हे पण एक गवताची व्हरायटी, पण संशोधित गवताची व्हरायटी. त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळे कंटेन्ट्स आहेत, सगळे न्यूट्रिशन आहेत, सगळे विटॅमिन्स आहेत, सगळे प्रोटीन्स आहेत, सगळे विटॅमिन्स आहेत, सगळे प्रोटीन्स आहेत, सगळे मिनरल्स आहेत आणि सगळे न्यूट्रिशन आहेत, जे की आधुनिक कृषी तंत्रज्ञानानं शोधले बी नाहीत इतके न्यूट्रिशन याच्यामध्ये आहेत. म्हणजे किती येतं न्यूट्रिशन? जसं की आपण प्राचीन कृषीशास्त्रामध्ये जर गेलोत तर प्राचीन आयुर्वेदशास्त्र काय सांगतं किंवा प्राचीन कृषीशास्त्र काय सांगतं, 108 प्रकारचे कंटेन आहेत. तर 108 प्रकारचे कंटेन आहेत ना, तर आजच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानानं किती शोधलेत? फक्त 17. फक्त 17. आणि नॅचरल आहेत त्याच्यामध्ये 4, म्हणजे 21 प्रकारचेच कंटेन्स आजपर्यंत त्याचा शोध लागलेला आहे. मग बाकीचे नाही आहेत का? असं म्हणता येणार नाही का? आहेत. कारण नाही तर असं जर म्हणायला गेलं तर बऱ्याचशा शास्त्रज्ञानं किंवा मी पण स्वतः की याचा शोध घेतला की जर समजा 21 प्रकारचे कंटेन्स संशोधनात आले, मान्य आहे, हो बरोबर आहे. मग ते कंटेन्स जर आपण वाळूमध्ये टाकले तर पीक जोरात यायला पाहिजे ना. मान्य आहे. मग तसं प्रयोग आपण करून बघितला. एका बारडीमध्ये आपण माती घेतली आणि एका बारडीमध्ये आपण काय घेतलं? वाळू घेतली. वाळूमध्ये जे कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे कंटेंट शोधले ते कंटेंट्स मी त्यात टाकले वाळूमध्ये. तर तिथं जर्मिनेशन तर चांगलं झालं, पण काही कालावधीनंतर तिथं फुलं सडायला लागले, फुलं गळायला लागले. बघा ऊसामुळे किती दुसरा ढेकर आला. फुलं गळायला लागले. त्याच्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम त्या झाडाला आले. म्हणजे डिसीज आलं त्या झाडावर, म्हणजे रोगराई आली आणि ते झाड कालांतरानं जळून गेलं. आणि ज्या मातीमध्ये मी झाड लावलं होतं, जे 21 प्रकारचे कंटेंट टाकले नव्हते, फक्त नॅचरल माती होती, शेणखत वगैरे असलेली माती होती, तर ती माती टाकली त्या बकेटामध्ये. तर त्या बकेटामध्ये ते झाड उत्कृष्ट प्रमाणात आलं. म्हणजे ज्या झाडाला, दोन्ही झाडाला पाणी बरोबर दिलं होतं, फक्त एका बारडीमध्ये माती होती आणि एका बारडीमध्ये वाळू होती. आणि ज्या बारडीमध्ये वाळू होती त्या बारडीमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे शोधलेले कंटेन्ट्स होते 21 प्रकारचे ते टाकले. आणि जी नॅचरल माती होती त्याच्यामध्ये ते नॅचरल कंटेन्ट्स होते शेणखतामध्ये, पण त्याला दुसरं कुठलाही खत दिलं नाही, कुठलंही औषध दिलं नाही, आणि त्याला फक्त आपण काय दिलं? फक्त पाणी दिलं.
तर एवढा फरक दिसला. म्हणजे आधुनिक कृषी तंत्रज्ञान जे सांगतं 21 प्रकारचे कंटेंट संशोधनामध्ये आलेले आहेत ते टाकायला पाहिजे. हां, टाकायला पाहिजे, काही अडचण नाही. कारण कशामुळे टाकायला पाहिजे की आजपर्यंत 50 वर्ष झालं आपण शेती करतोय, तर शेतीमध्ये फक्त आपण काढतोय. तिला वापस काही दिलं का? नाही दिलं. कारण आपण हे काडी कचरा पण आज फुकून देतो. हे पहा, समोरचा ऊस फुकून दिलाय. हे समोरचा ऊस फुकून दिलाय. म्हणजे काडी कचरा पण आपण फुकून देतो, रानमध्ये ठेवत नाही. मग काष्ट आच्छादन हे आपली मेन प्रॉपर्टी आहे. मग काष्ट आच्छादन मेन प्रॉपर्टी, हे गवत जे आहे, हे ऊसाची चिवट्या जे मी आता ऊस खाल्लाय, ह्या चिवट्या पण आपण तसे ठेवायला पाहिजे. ह्या जर चिवट्या आपण जर अशा ठेवल्या तर याचा मस्त प्रकारच्या कंपोस्ट खत तयार होतो. आणि कारण कसं आहे मित्रांनो, हे गोष्ट लक्षात घ्या. हे जे पान आहे, हे जे पान आहे, कोण्या झाडाचं आहे? कोण्याही झाडाचं असू दे, XYZ, हे पान आहे. तर हे पान कुठून आलं? जमिनीतून आलं. मग हे पान पूर्ण आहे ना? परिपक्व आहे ना? पूर्ण आहे ना? हां, पूर्ण आहे. मग हे पान जर पूर्ण आहे, याचं मॅच्युरिटी होऊन जर हे जमिनीमध्ये पडलं, तर या पानामध्ये ज्यावेळेस याची डिकम्पोजिशन प्रक्रिया होईल, त्यामुळे ह्या पानानं जेवढे न्यूट्रिशन घेतलेले होते, तेवढे न्यूट्रिशन कुठे गेले? परत जमिनीमध्ये गेले. मग परत जर जमिनीमध्ये हे न्यूट्रिशन गेले, तर मग ज्या जमिनीमध्ये आपण बी टोभणार आहोत पुढच्या वर्षी, त्या बियाला ह्या पानामधले न्यूट्रिशन मिळतील का नाही मिळतील? हां, मिळतील. मग याच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की जर समजा आपल्या जमिनीमध्ये जे झाडपाला आहे, ते झाडपाला आपल्या जमिनीमध्येच राहायला पाहिजे. ते जर झाडपाला आपण काढून विकला तर आपण चोर आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. काढून जर विकला ना तर आपण चोर आहेत. त्याच्यामुळं ते विकायचं नाही आहे मित्रांनो. हे काष्ट आच्छादन खूप महत्त्वाचं आहे. हीच खरी आपली शेतकऱ्यांची प्रॉपर्टी आहे मित्रांनो. त्याशिवाय पर्याय नाही. आणि ह्या गोष्टी समजून घ्या. आणि ऊस खा मित्रांनो, आणि निरोगी राहा. ऊस खा आणि निरोगी राहा. जवळपास तुम्हाला वर्षातून 8 महिने ऊस खाण्यासाठी उपलब्ध असतो. जवळपास वर्षातून तुम्हाला 8 महिने ऊस खाण्यासाठी उपलब्ध असतो. मग 8 महिने जर आपण ऊस खाल्ला, तर आपल्या शरीरामध्ये ज्या न्यूट्रिशनची कमतरता आहे, ज्यामुळे आपल्याला रोगराई येते, डिसीज येते, तर ते डिसीज आणि ती रोगराई ऑटोमॅटिकच दुरुस्त होईल. म्हणजे रोज तुम्ही टॉनिक प्यायलात ना, हे ऊसाचा रस म्हणजे एक टॉनिक आहे. रोज जर समजा हे जर टॉनिक तुम्ही प्यायला लागलं, म्हणजे 4च कांडे तुम्ही जर रोज खाल्ले, तर तुमच्या शरीराच्या पोषणासाठी जेही न्यूट्रिशन पाहिजेत, ते सगळे न्यूट्रिशन ह्या ऊसामधून मिळायला लागले. आणि ते जर मिळाले तर तुम्ही आजारी पडणारच नाही. कारण BSc ॲग्रीमध्ये पहिला शब्द आहे राईट टाईम राईट ऑपरेशन. आणि कोणताही जीव कोणत्याही न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे आजाराला बळी पडतो. कशामुळे पडतो? कोणत्याही न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे तो आजाराला बळी पडू शकतो. मग तिथं वनस्पती असू द्या, मानव असू द्या, प्राणी असू द्या, किंवा कुठेही कीड वगैरे कोणताही प्राणी असू द्या, काही XYZ नॉन मानीज. तर ही गोष्ट लक्षात घ्या. जर समजा आपण 8 महिने जर आपल्याला ऊस उपलब्ध आहे, आणि 8 महिने कुठलंही तुम्ही ज्यूस वगैरे पिता, थम्सअप पिता, हे अजिबात प्यायचं नाही. थंड वगैरे ते आईस्क्रीम वगैरे ते खाता, ते अजिबात खायची नाही. काय प्यायचं? सकाळी उठल्या 4 कांडे ऊस खायचा. आलं लक्षात? 4च कांडे मोजून तुम्ही खा ऊस. तुमचं आरोग्य बघा कसं टकाटक राहतं, आणि तुम्हाला दवाखान्यात जायची कधी पाळीच येणार नाही मित्रांनो. आणि तुम्ही 100 वर्ष प्लस आयुष्य जगताल. विषमुक्त अन्न आणि निरोगी जीवन तुमचं होईल. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंटमध्ये सांगा. आणि आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान. वंदे मातरम. दातानं जाऊन ऊस खा. वा, काय मस्त आहे. असा आनंद ज्यूस पिण्यामध्ये नाही.
एवढी चिवटी निघाली पहा. पूर्ण ऊसाची चिवटी निघाली.